जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा, समास 6वा, सृष्टी चक्र निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. परब्रह्म हे निर्मल, निश्चल, शाश्वत, साररूप आकाशाप्रमाणे घनपोकळ आहे. त्याला करणे नाही, सोडणे नाही, जन्मणे मरणे नाही, शून्यही नसलेल्या त्यात जाणणे नाही, विसरणे नाही. ते रचत नाही, खचत नाही, होणे नाही, जाणे नाही. त्या निर्माईक निरुपाधिक वस्तूला अंत पारच नाही. असे असूनही त्यानंतर संकल्पाने त्याला षडगुणेश्वर, अर्धनारी, नटेश्वर असे म्हटले आहे. त्याशिवाय आदी संकल्पाला सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, दृष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगत जीवन, मूळ पुरुष अशी नावं दिली आहेत. अशी मूळ माया अनेक गुणांनी युक्त असून उत्पत्ती दशेत गुणक्षोभिनी होऊन तिच्यापासून 3 गुण जन्मले. त्यानंतर सत्वगुणांचा जाणीव रूप असलेल्या विष्णूचा जन्म झाला. तोच 3ही लोकांचे पालन करतो. नंतर जाणीव विस्मरण युक्त ब्रह्मदेवाचा जन्म झाला असे निश्चित जाणा. त्याच्यापासून त्रिगुणातील सर्व उत्पत्ती होते. त्यानंतर जन्मलेल्या तमोगुणाचा रुद्र सर्व नाशाला कारणीभूत झाला असे जे कर्तृत्व आहे हे सर्व त्रिगुणातूनच आले. त्रिगुणानंतर पंचमहाभूत प्रगट झाले. अष्टधा प्रकृतीचे मूळ स्वरूपही पंचभूतात्मक आहे. निश्चल वस्तूत जे चलन झाले तेच वायूचे लक्षण असून त्यात सूक्ष्म पंचभूत त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती सामावली आहे. आता आकाश म्हणजे अंतरात्माच असून त्याचा महत्त्वपूर्ण अनुभव पाहायला हवा. अशा आकाशापासून वायूचा जन्म झाला. वायूत 2 प्रकारची झुळूक असून त्यातील गारवा प्रवाहाने चंद्र ताऱ्यांचा जन्म झाला आणि उष्ण प्रवाहाने सूर्य, अग्नी, वीज इत्यादी उत्पन्न झाले. या दोन्ही प्रकारचा विस्तार ते तेज असे जाणा. पुढे तेजापासून पाणी झाले. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली आणि त्यानंतर अनेक वनस्पती निर्माण झाल्या. वनस्पतीपासून रस निर्माण झाले. विविध बीजातून अन्नरस झाले आणि तत फलार्थ पृथ्वीवर 84 लक्ष योनी वास करू लागल्या. या क्रमाने सृष्टीची रचना झाली. याचा चांगल्या प्रकारे विचार करणे आवश्यक आहे. प्रचितीचा अभाव जेथे तेथे संशय होणे साहजिकच आहे. असो अशी जगाची निर्मिती झाली. पुन्हा त्याच क्रमाने त्याचा संहारही होतो. सृष्टीच्या उत्पत्ती नाशाच्या या विचाराला सारासार विचार असे म्हणतात. एकाच वाक्यात सांगायचे म्हणजे ज्यामुळे निर्माण झाले ते त्याच तत्वात लय पावत प्रलय काळात सर्व काही नाश पावते. जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांनीही या नाशवंत जगापेक्षाही वेगळे असलेल्या आधी मध्य अंत्य अविनाशी असलेल्या निरुपाधिक ब्रह्मस्वरूपात लक्ष लावावे. विविध माईक रचना सर्व होऊन जात असल्या तरीही त्या स्थिर होऊन राहत नसल्याने सारासार विचार श्रेष्ठ आहे. सर्वजण दृष्टा आणि साक्षी असणारे अंतरात्म्याच्या महतीचेच वर्णन करतात. पण अंतरात्मा सर्व साक्षींनी अवस्थाच होय की नाही ते अनुभवाने पहा. जास्त काय सांगावे. मुळापासून शेवटापर्यंत सर्व जे आहे ते मायेचा विस्तार असून त्यात सर्व विद्या कला येतात. उपाधींचा शेवट गाठलेला मात्र हे सर्व भ्रम आहेत असे जाणतो. पण जो माणूस आपणहून उपाधीत अडकून पडतो त्याला कोण उचलून धरणार. या विवेक प्रतीतीचे काम भ्रामक संशयाने कसे काय होणार. सारासार विचार केला तर मात्र ब्रह्मप्राप्ती होते. सारासार विचारात मूळ माया ब्रह्मांडाचा महाकारण देहच आहे. अर्थात त्याचेही निरसन करायला हवे असा निर्णय होतो. पण ज्यांच्या जवळ विवेक नाही ते अपूर्ण मायेलाच परिपूर्ण ब्रह्म असे म्हणतात. जगात एक जण राज्य वैभव उपभोगतो
तर एक जण निकृष्ट काम करतो. ही गोष्ट प्रत्यक्षच आहे ना. असे असूनही सर्व लोक आपल्याला मोठे म्हणवून घेतात, पण त्याचा खरा विचार विवेकींना मात्र माहीत आहे. याची स्थिती गती अशी आहे, येथे सर्वालाही मुख्यत्वे करून विचार हवेत. खूप लोकांचे ऐकून जन्माचा फुकट नाश करून घेऊ नये. त्याचप्रमाणे केवळ पुस्तकांचा आधार घेऊन निश्चय करता आले असते तर गुरु का करून घ्यावा. त्यासाठी गुरुमार्ग धरून आपल्या अनुभवाने विवरण करून पटवून घ्यावे. सद्गुरू सोडून नुसते लोकांच्या बोलण्यामागे धाव घेणारे निश्चितपणे बुडतात, हे जाणा. धनी मालक नसेल तर पगार कोणाला विचारावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 12 दशके सृष्टिक्रमनिरूपणं नाम 6 समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.